हॅलो फ्रेंड्स, मी तन्वी. बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या सर्वांसाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. होप सो तो तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तुम्ही विचार करत असाल, ह्या मॅडम एवढं नटून थटून नेमकी चाललं आहे तरी कुठं. तर आमच्या लाडक्या दीपालीताई यांचं शुभविवाह होतं. ते गावाकडं असल्यामुळे आम्ही फारच धमाल केली. त्या शुभविवाहातला मी तुम्हाला जागरण गोंधळाचा कार्यक्रम, जो हळदीच्याच दिवशी काही कारणास्तव आम्हाला ठेवावा लागला. चला तर बघूया दीपालीताईचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाची सुरुवातच आम्ही सेल्फीपासून केली. आधी आम्ही 3च बहिणी काढत होतो. मग नवरी म्हटली मला पण घ्या. मग तिला पण घेतला आणि काढला फोटो. आत्ता झाली खरी कार्यक्रमाची सुरुवात. आधी घरातल्या सर्वांची मळवटं भरलीत. घरापासून तर गावापर्यंत पायी पायी प्रवास करत आम्ही सर्व देवदर्शन करत गेलो. यानंतर आम्ही महादेवांच्या मंदिरात गेलो. आमच्या गावाचं नाव शिवरे हे देखील त्या शिवमंदिरामुळेच आहे. शिवमंदिरानंतर आम्ही खंडेराव महाराजांच्या मंदिरात गेलो. असं म्हणतात, जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला खंडेराव महाराजांचा फार मोठा मान असतो. हे लग्नातील सर्वात महत्त्वाचे कार्य करते. सर्वांचे लाडके शंभू आणि ओम. नवरीची आई म्हणजेच आमच्या संगीता काकू यांनी खंडेराव महाराजांची पूजा केली. मग काय, घरातल्या प्रत्येक मेंबरने खंडेराव महाराजांची आरती करत कार्यक्रम पुढे नेला. घरात देव नेण्या अगोदर असं म्हणतात, अंगणात घरातील प्रत्येक जोड्याने हे देव नाचवायचे असतात. सुरुवात मम्मी पप्पांपासूनच झाली. तर मग मंडळी, कसा वाटला गावाकडचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.